ना मैदा ना साखर, तरीही लहान मुलांना आवडणारं गोड गुळाच्या चकोल्या. तर चला बनवूया. सर्वप्रथम गव्हाच्या पिठाची पोळी लाटून घ्यायची आणि मग त्या पोळीच्या हाताने छोटे छोटे तुकडे करायचे किंवा तुम्ही चाकूनेही पोळीचे तुकडे करून घेऊ शकता. आता कढईमध्ये 1 चम्मच तेल घालायचं, त्यामध्ये सुका खोबरा टाकून थोडंसं परतून घ्यायचं. त्यानंतर यामध्ये भरपूर पाणी टाकायचं. मी इथे 3 पोळ्या घेतल्या आहेत आणि त्यासाठी मी 5 ग्लास पाणी टाकलं आहे. तुम्हाला थोडं जास्त पाणी टाकायचं असेल तर तेही तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. त्यानंतर सोप आणि मीठ टाकायचं. आता जेवढा गोडवा हवा आहे तेवढा गुळ टाका. गुळ पाण्यामध्ये पूर्णपणे वितळल्यानंतर आणि पाणी छान उकळल्यानंतर मध्ये हे पोळीचे तुकडे टाका आणि ते चांगलं शिजवून घ्या. आता आपल्याला इथे एक बॅटर बनवायचंय. ते म्हणजे एका वाटीत थोडंसं गव्हाचं पीठ घ्या, त्यात पाणी टाकून पातळ बॅटर तयार करा. लक्षात ठेवा, पिठाच्या गाठी अजिबात राहायला नकोत. त्यानंतर पोळीचे तुकडे चांगले शिजून घेतल्यानंतर त्यामध्ये हे बॅटर हळूहळू करून घालायचं आणि फक्त 5 ते 10 मिनिटं थोडंसं शिजून घ्यायचं. आता गॅस बंद करा आणि इथे तुमचे गरमागरम गुळाच्या चकोल्या तयार आहेत. तर मंडळी, तुमच्या बालपणामध्ये तुम्हाला सर्वात जास्त कोणता गोड पदार्थ खायची इच्छा असायची हे नक्कीच कमेंट मध्ये सांगा आणि भेटू अजून एका अशा व्हिडिओ सोबत. धन्यवाद.